आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत। रोहितजी, आपण पाहतोय की विधानसभेला अजूनही विरोधी पक्षनेते लाभलेले नाहीत, त्या संदर्भात तुम्ही महत्त्वपूर्ण भूमिका घेतात, नेमकं काय काय सांगता? नाही, आमचं मत आहे की एक नाव आम्ही पुढे केलेलं आहे महाविकास आघाडीकडनं। काल सुद्धा आमचे महाविकास आघाडीचे सर्व नेते हे अध्यक्षांना भेटले होते आणि विनंती केली होती की लोकांच्या हितासाठी संविधान टिकावं, लोकशाही टिकावी, यासाठी विरोधी पक्ष नेता असणं फार महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही त्या ठिकाणी द्यावं। पण त्या चर्चेत काय झालं हे मला तरी सांगता येणार नाही। त्याच्याचबरोबर व्हॉट्सअपवर एक कुठेतरी मेसेज फिरतो की 10% कमीत कमी आमदार हे एखाद्या पक्षाचे लागतात, असं कुठे लिहिलेलं नाही। आम्ही जे पत्र आमच्या जे पत्र अधिकाऱ्यांना लिहिलं होतं त्या अधिकाऱ्यांनी लिहून दिलेलं आहे की असं कुठे लिहिलेलं नाही की 10% लागतात। असं असेल तर लोकशाही आणि संविधान टिकवण्यासाठी लोकांना आवाज विरोधी पक्ष नेत्याच्या माध्यमातून द्यावा अशी विनंती आम्ही करतो। पण सरकारची वागणूक पद्धत आणि लोकशाहीची किंमत यांच्या मनामध्ये किती आहे हे माहिती असल्यामुळे मला वाटत नाही ते देतील। जी स्वारगेटची घटना अत्यंत दुर्दैवी होती, मात्र अजूनही समिती नाहीये, त्या ठिकाणी अजूनही कोणावरती कारवाई नाहीये। मात्र सरकारचं दुर्लक्ष होतंय का? कारण ज्या प्रकारे राज्यामध्ये महिलांच्या अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, नुकताच महिला दिन सुद्धा झालेला आहे। बोलायचं, मोकळं व्हायचं, निघून जायचं अशी कुठेतरी वृत्ती प्रवृत्ती ही या सरकारची असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यांनी सांगितलं होतं की आम्ही लगेचच समिती फॉर्म करू, निर्णय घेऊ, योग्य ती कारवाई करू आणि ज्या काही चुकीच्या गोष्टी एसटी महामंडळामध्ये चालल्या असतील बस स्टॉपवर नाही ते आम्ही पूर्णपणे थांबवू, सीसीटीव्ही कॅमेरा जे काय असेल ते। पण तशी समिती कुठेच फॉर्म नाही झाली। म्हणजे मंत्री महोदयांनी फक्त स्टाईल मारली, तिथं सांगितलं आम्ही हे करू ते करू, पण त्याच्यावर कुठंच काय नाही झालं। हे खरंच चुकीचं आहे। तुम्ही महिलेवर अत्याचार झाला आणि त्या घटनेला जर एवढं लाईटली घेत असाल हे कितपत योग्य आहे? रोहित दादा, महिलांवरती अत्याचार असेल किंवा बीडमध्ये ज्या प्रकारे घटना घडत आहेत, खून असतील किंवा हाणामारी असेल, सहजरित्या राज्यामध्ये घडत आहेत, कायदा सुव्यवस्था योग्य आहे का आणि लोकांचा जीव स्वस्त झालाय का? नाही, कसं आहे की मत स्वस्त झालंय असं आपल्याला म्हणावं लागेल। या सरकारला असं वाटतं की मत विकत घेऊन दबाव तंत्र घेऊन आपण सत्तेत येऊ शकतो, जे दुर्दैवाने ते त्या ठिकाणी आलेले आहेत। कारण का लोकसभा आणि विधानसभेच्या काळामध्ये गुंडांचा वापर राजरोज हा सत्तेतल्या लोकांकडे केला जात होता। आता त्या गुंडांना असं वाटतं की आता आपलं राज्य आलेलं आहे। सामान्य लोकांना तर वाटेनाच की आपलं राज्य आलंय, पण गुंडांना असं वाटतं की आपलं राज्य आलंय म्हणून गुंड कुठेही घाबरताना दिसत नाहीत। मर्डर एखादा दुर्दैवी केला तर त्याच्या छातीवर पाय ठेवून फोटो सेल्फी काढता, तुम्ही हसता। दुसऱ्या बाजूला धनगर समाजाच्या एका मुलाला काय पद्धतीने मारलं गेलं, त्याच्याचबरोबर एका महिलेवर अत्याचार पोलिसांकडून झालेला आपण सगळ्यांनी बघितलंय। एका पोलीस अधिकाऱ्यांना गुंडांनी मारलेलं आपण बघितलंय। महिला तहसीलदारला सुद्धा मारहाण वाळू तस्करांनी तिथं केलेली आपण सगळ्यांनी बघितलंय। म्हणजे महाराष्ट्रामध्ये या घटना घडतात हीच दुर्दैवी गोष्ट आहे। म्हणजे कायदा व सुव्यवस्था या महाराष्ट्रात राहिलेली नाही, गुंडांचा राज या महाराष्ट्रामध्ये आलेला आहे आणि खऱ्या अर्थाने दुर्दैवी गोष्ट। मी तुम्हाला सांगतो, असा काही काळ येईल काही दिवसामध्येच, नाही तर वर्षभरात या सरकारच्या काळामध्ये की मुली बाहेर जाणं सुद्धा 7 नंतर संध्याकाळी कमी होतील असं मला वाटतं। एक शेवटचा प्रश्न आहे दादा, ज्या योजना खरं तर मागच्या सरकारमध्ये आपल्याला पाहायला मिळत होत्या, त्यापैकी 4 योजना आता बंद होण्याच्या पायरीवरती, तुमचं यावर म्हणणं काय? शिंदे साहेबांच्या योजना होत्या, ते त्यावेळेस मुख्यमंत्री होते, क्रेडिट त्यांना जाऊ नये। ज्याच्यामध्ये तीर्थयात्रा योजना होती, त्याच्याच बरोबर जे शिदा आनंदाचा शिदा अशी योजना होती, सगळ्या योजना बंद केल्या। मग कुठेतरी एकनाथ शिंदे साहेबांचं नाव लोकांपर्यंत जाऊ नये की शिंदे साहेबांनी आणलेली योजना ही पूर्णपणे पुढे राहिली, असा कुठेतरी प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला जातो। म्हणजे याला राजकीय कुरघोड्या सरकारमधल्या काही नेत्यांमध्ये आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात। तर या कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।